विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आजच्या तासिकेत मंगळ कुजबुजला या रंजन गर्गे लिखित कथेचा अभ्यास आपणाला करायचा आहे. कालच्या तासिकेत मंगळ हा ग्रह आणि या ग्रहाशी निगडीत असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, या ग्रहावर उतरण्याचे, या ग्रहावरती वस्ती करण्याचे, हा ग्रह समजून घेण्याचे माणसाचे वेगवेगळे प्रयत्न, या सगळ्यांचा आढावा आपण घेतलेला आहे. आजच्या तासिकेत आपण या पाठाचे वाचन करणार आहोत, तर पुढील तासिकेत हा पाठ आपण समजून घेणार आहोत. मी जसं तुम्हाला अगोदर म्हणालो, ही एक कथा आहे. कथा त्यातल्या त्यात विज्ञान कथा. मित्रांनो, तुम्हाला माहिती झालंय, कथा म्हटलं की त्यामध्ये कल्पना असणारच. आणि विज्ञानामध्ये कल्पना कशी येईल असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. परंतु विज्ञान म्हणजे सुद्धा कल्पना आणि वास्तव या दोन्हींच्या मिश्रणातूनच तयार झालेलं असतं. नव्हे, भविष्यामध्ये ज्यांना आपण वैज्ञानिक शोध वगैरे म्हणत असतो, त्या शोधाच्या दिशेनं जाणारी वाट ही कल्पनेच्या आधारानंच आखलेली असते. आणि हे समजून घेण्यासाठी विज्ञान साहित्य एवढा, त्यातल्या त्यात विज्ञान कथा आणि कादंबरी एवढा चांगला मार्ग दुसरा कोणताही नाही. आजच्या तासिकेत आपण या कथेचे वाचन करू आणि पुढील तासिकेमध्ये त्याच्या विवेचन विश्लेषणाकडे वळू. मी कथेच्या वाचनाकडे वळतोय. इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीला लागून मला जेमतेम 2 वर्षे झाली होती. मी शास्त्रज्ञ जीवशास्त्र म्हणून रुजू झालो होतो. नोबेल लॉरिएट डॉक्टर निखिल यांच्या व्यक्तिमत्वाने मी खूपच भारावून गेलो होतो. अवकाश उड्डाण अभियांत्रिकी विभागाचे ते प्रमुख भारतीय आकाशवीर होते. 2000 सालची अंतराळातून केलेली पृथ्वी प्रदक्षिणा आणि 2015 साली चांद्रयान 5 या मोहिमेद्वारा प्रत्यक्ष चंद्रावर पायी आणि 4 चाकी गाडीने भ्रमण करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, धिप्पाड शरीरयष्टी, धारधार नाक, बोलण्यात अदब, चालण्यात रुबाब आणि अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत चटकन निर्णय घेण्याची क्षमता खूपच वाखाणण्याजोगी होती. निखिल आणि माझ्या ओळखीची 2 कारणे होती. एक म्हणजे दादरला ते आमचे शेजारी होते आणि दुसरे म्हणजे त्यांच्याच प्रेरणेने अंतराळ जीवशास्त्र हा माझ्या संशोधनाचा विषय म्हणून मी निवडला होता. 2025 सालचे नोबेल पारितोषिक त्यांना परग्रहावरील जैव रसायनशास्त्र या विषयात डॉक्टर ह्युबर्ट यांच्या बरोबर विभागून प्राप्त झाले होते. 2020 साली अमेरिकेने मंगळावर माणूस पाठवून तेथील मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात यश मिळविले होते. या मातीचे जैव रासायनिक विश्लेषण करण्याची जबाबदारी नासा केंद्राने डॉक्टर निखिल आणि त्यांच्या सहकार्यांवर सोपवली होती. त्यात त्यांना जीवाच्या शक्यतेचा कुठलाच पुरावा आढळून आला नव्हता. मंगळाच्या मातीत पेरॉक्साइड या रसायनाचे प्रमाण खूप जास्त आहे एवढेच सिद्ध झाले होते. परंतु एक अनाकलनीय आण्विक रचना असलेले रसायन मात्र त्यांना आढळून आले होते. ते एक अमिनो आम्ल होते. सध्या माहिती असलेल्या जैव प्रक्रियांमध्ये क्रियाशील असलेल्या 22 अमिनो आम्लांपेक्षा वेगळे होते ते. या 23व्या अमिनो आम्लाच्या शोधासाठी त्यांना हे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले होते. याचे नामकरण त्यांनी सायक्लोफान असे केले होते. मंगळावरील मातीत या अमिनो आम्लाचे प्रमाण अत्यल्प म्हणजे 0.001% इतके होते. त्यामुळे या आम्लाचे अस्तित्व शोधून काढणे हे डॉक्टर निखिल यांच्यासाठी फार चिकाटीचे काम होते. 2030 साली भारताने भाभा 10 हे मानवविरहित अंतराळयान मंगळावर उतरवून बरीच माहिती गोळा केली होती. डॉक्टर निखिल, डॉक्टर कुणाल आणि डॉक्टर करुणा हे यातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून पुढील 5 वर्षात
मंगळावर भारतीय अंतराळवीर उतरवण्याच्या मोहिमेची आखणी करण्यात व्यग्र होते. अंतराळवीरांना द्याव्या लागणाऱ्या चाचण्या समाधानपूर्वक उत्तीर्ण होणार हे करणारे हे त्रिकूट होते. डॉक्टर निखिल, डॉक्टर कुणाल आणि डॉक्टर करुणा 2035 साली भाभा 11 हे यान अंतराळवीरांना घेऊन मंगळाकडे झेपावणार होते. डॉक्टर निखिलच्या पत्नी जया यांनी इस्रोमध्ये भाभा 11 याच्या बांधणीत विद्युत अभियंता म्हणून महत्वाचा सहभाग नोंदवला होता. त्यांनी आपल्या 10 वर्षांच्या अभिषेकला आपल्या आजीकडे दादरलाच ठेवले होते. काटेकोरपणा आणि जिद्द यामुळे जया वहिनींचे आम्हाला नेहमीच कौतुक वाटायचे. डॉक्टर कुणाल यांच्या पत्नी प्रीत या तशा गृहिणी, पण कुणालच्या गैरहजेरीत त्यांनी मित्र, नातलग, आदरातिथ्य, रिसर्च पेपर्स टाईप करून देणे या सर्व जबाबदाऱ्या चोख बजावल्या होत्या. प्रीत म्हणजे डॉक्टर कुणाल यांचे प्रेरणास्थान. डॉक्टर करुणा यांचे पती अमेरिकन वायुसेनेत अधिकारी होते, तर त्या तेथेच पायलट होत्या. परंतु अंतराळवीर होण्याची त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्या मुळात साहसी वृत्तीच्या होत्या. एव्हरेस्ट पादाक्रांत केलेल्या उत्तम पॅराशूट जम्पर, उत्तम ड्रायव्हर आणि एकूणच हरहुन्नरी स्वभावाच्या त्या होत्या. नासामध्ये त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि नंतर इस्रोत अंतराळवीर म्हणून दाखल झाल्या. आज 16 नोव्हेंबर 2035 म्हणजे भाभा 11 च्या उड्डाणाला आता फक्त 1 महिना आणि 4 दिवस उरले होते. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावर लगबग सुरू होती. भाभा 11 ची उभारणी पूर्ण झाली होती. या प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर रामनाथन गेल्या महिन्यापासून प्रत्येक बाबीची कसून तपासणी करत होते. 2025 साली भाभा 10 या मानवविरहित मोहिमेदरम्यान एक्सप्लोजन यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ते यान काही सेकंदातच समुद्रात कोसळले होते. वार्ताहरांनी तर अंतराळ यानाची पाणबुडी झाली अशा शब्दात त्याची चेष्टा देखील केली होती. अपयशाने खचून न जाता मोठ्या जिद्दीने ती मोहीम भारताने 2030 साली यशस्वी करून दाखविली होती. अमेरिकेची नासा आणि युरोपची युरोपियन स्पेस एजन्सी या 2 मोहिमांनंतर मानव मंगळावर उतरवण्याची धाडसी मोहीम हाती घेतलेला भारत हा जगातला 3ऱ्या क्रमांकाचा देश ठरणार होता. या मोहिमेत युरोपियन स्पेस एजन्सीच्या सहकार्याने अत्याधुनिक अशा ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर करण्यात येणार होता. टॉर्टॉइज हे ड्रोन मंगळ भूमीवरती उड्डाण करणारे स्वयंचलित विश्लेषक यंत्र या मोहिमेचे खास वैशिष्ट्य होते. एखाद्या कलिंगडाच्या उभ्या समसमान 9 फोडी कापाव्या आणि मंगळाचे समान अंतरावरती उभे आभासी 9 भाग मानले गेले होते आणि तेच कलिंगड समसमान अंतरावरती आडवे कापावे, तसे मंगळाचे दर 100 किलोमीटर वरती आडवे आभासी भाग मानले गेले होते. यातून मंगळाचे जे विविध अंतर्बाह्य छोटे छोटे आभासी भूभाग तयार होतील त्या प्रत्येक भागाचे 75 पर्यावरणीय घटकाच्या अनुषंगाने विश्लेषण करणारी उच्च तंत्रज्ञान प्रणाली टॉर्टॉइज मध्ये विकसित करण्यात आली होती. ड्रोन डेटा विश्लेषक म्हणून देखील मला जबाबदारी सांभाळायची होती. युरोपियन स्पेस एजन्सीच्या ड्रोन तंत्रज्ञान विभागात मी वर्षभर त्याचे प्रशिक्षण घेऊन आलो होतो. तापमान नियंत्रक प्रणाली, प्राणवायू प्रणाली, संगणक प्रणाली, ड्रोन डेटा विश्लेषक प्रणाली, जैविक प्रयोगशाळा, प्रयोगासाठी पाणी आणि अशा अनेक गोष्टींची चोख व्यवस्था पूर्ण झाली होती. भाभा 11 ला जोडली जाणार होती पिकॉक 1 ही प्रयोगशाळा. मंगळापासून काही अंतरावर ही प्रयोगशाळा भाभा 11 पासून अलग होऊन अंतराळात भ्रमण करणार होती आणि नमुने गोळा झाल्यावर डॉकिंग पद्धतीने ती पुन्हा भाभा 11 या यानाला जुळणार होती. आता उड्डाणाची वेळ 24 तासांवर येऊन ठेपली होती. निखिल,
कुणाल आणि करुणा यांच्या आप्तेष्टांची छाती अभिमानाने फुलून गेली होती. आज 20 डिसेंबर 2035 सकाळचे 5 वाजले होते. 3 पाठमोऱ्या आकृत्या यानाकडे सरकत होत्या. टॉर्टॉइज हे मंगळ भूमीवरती उड्डाण करणारे स्वयंचलित विश्लेषक ड्रोन आणि पिकॉक 1 या प्रयोगशाळेमधून येणाऱ्या जैविक प्रयोगांचे संकेत ओळखून त्यांचा अर्थ लावण्याचे म्हणजे डिकोडिंगचे महत्वाचे काम माझ्याकडे सोपवण्यात आले होते. या परिसरात काही मोजके विज्ञान वार्ताहर आणि शास्त्रज्ञ सोडले तर कोणालाच प्रवेश नव्हता. भारतीय वेळेनुसार सकाळचे 8:59 झाली होती. उड्डाणाला फक्त 1 मिनिट उरला होता. काउंटडाऊन सुरू झाला. 5, 3, 2, 1 आणि भला मोठा ज्वालांचा लोट. याच्या आसपास 10 किमी परिसरात भूकंप. प्रचंड ज्वाला फेकत ते यान काही सेकंदातच दृष्टीआड झाले. हे भीषण नाट्य जगभर सगळे लोक दूरदर्शन संचावर, मोबाईलवर, संगणकावर श्वास रोखून बघत होते. या मोहिमेला प्रोत्साहन मिळाले होते सतीश धवन अंतराळ केंद्राचे संचालक डॉक्टर आशुतोष मुखोपाध्याय यांचे. यानाला पृथ्वी ते मंगळ हे सरासरी 30 कोटी किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी 10 महिन्यांचा कालावधी लागणार होता. या यानाला पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पडायला 23,000 किलोमीटरचा प्रवास पार करायचा होता. मंगळाच्या कक्षेत शिरायला त्याला 300 दिवस लागणार होते. आज 25 ऑक्टोबर 2036 एका भीषण प्रसंगाचा या मोहिमेला सामना करायचा होता. 24 मिनिटांचे ग्रहण. मंगळाभोवती हे भाभा 11 प्रदक्षिणा घेत असताना 24 मिनिटांसाठी सूर्य, मंगळ आणि भाभा 11 एका सरळ रेषेत येणार होते. त्यामुळे या कालावधीत भाभा 11 वरती मंगळाची सावली पडणार असल्यामुळे यानाला सूर्याची ऊर्जा मिळणार नव्हती. या 24 मिनिटात एका इंजिनद्वारे यानाला ऊर्जा देऊन हे अंतर पार करायचे होते. विशेष म्हणजे या 24 मिनिटांच्या कालावधीत पृथ्वीवरील संगणकावर शास्त्रज्ञांना काहीही दिसणार नव्हते. हे इंजिन सुरू झाले नाही तर या काळात यानाचा वेग 25 ते 40 किमी प्रति सेकंद इतका असणार होता. सतीश धवन अंतराळ केंद्रात 100 शास्त्रज्ञांच्या चमूला या ग्रहण कालावधीत भाभा 11 ची कुठलीच स्थिती समजू शकणार नव्हती. आणि तो ग्रहण काळ संपला. भाभा 11 मंगळाच्या सावलीतून बाहेर पडले. त्याचे सोलर पंख पुन्हा उघडले. सौर ऊर्जा ग्रहण करून यानाने पूर्ववत वेग घेतला. सतीश धवन अंतराळ केंद्रातील संगणक प्रज्वलित झाले. या यशाचे नासाच्या शास्त्रज्ञांनी सुद्धा कौतुक केले. आशुतोष मुखोपाध्याय यांच्या चेहऱ्यावर आनंद विलसत होता. 27 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे 3 दिवस हे यान मंगळाभोवती परिभ्रमण करणार होते. आता दुसरी कसोटी होती भाभा 11 या यानापासून पिकॉक 1 या प्रयोगशाळेच्या विलगीकरणाची. हे विलगीकरण करत असताना थोडी सुद्धा चूक होता कामा नये. डॉक्टर रामनाथन पृथ्वीवरून याकडे बारकाईने लक्ष ठेवून होते. हे विलगीकरण सुद्धा यशस्वीरित्या पार पाडले. पिकॉक 1 हे आता एका विशिष्ट कक्षेत भ्रमण करणार होते. यात डॉक्टर करुणा या प्रयोगशाळेचे व्यवस्थापन बघणार होत्या. भाभा 11 हे यान नेमके मंगळावर कुठे उतरवायचे या संबंधी व्यूहरचना आधीच निश्चित करण्यात आली होती. भाभा 10 या मानव विरहित यानाने मंगळाच्या पृष्ठभागाचे इंच छायाचित्रण पूर्वीच केलेले होते. यान मंगळाच्या पृष्ठभागावर उतरवण्याची जबाबदारी कुणालकडे होती. कुणालने यानाचा वेग 4.3 किमी प्रति सेकंद इतका कमी केला. यान मंगळाच्या पृष्ठभागाकडे झेपावू लागले. 100 किमी अंतरावरून पृष्ठभागाकडे नजर टाकताच तो काय? कुणाल म्हणाला, बाप रे, आपण तर विवराच्या दिशेने जात आहोत.
सगळा पृष्ठभाग ओबडधोबड दिसतो आहे. अशा भूप्रदेशावर यान उतरवता येणार नाही. निखिल म्हणतो, मी बघतो, आपत्कालीन स्थिती आहे. 15 सेकंद पुरेल एवढेच इंधन उतरण्यासाठी शिल्लक आहे. संगणक प्रणाली बंद कर. मॅन्युअल प्रणाली वापरूनच ठरलेल्या ठिकाणापासून 1000 मीटर पुढे मला सपाट प्रदेश दिसतो आहे. तिथेच हे यान उतरवावे लागणार आहे. संगणक प्रणाली बंद केल्यामुळे पृथ्वीवरती पडद्यावर काहीच दिसत नव्हते. कुणाल, ओके ओके. निखिल, अँड हेअर वी लँड. आपत्कालीन परिस्थितीत देखील निखिल यांचे मानसिक धैर्य आणि आत्मविश्वास थक्क करून टाकणारा होता. मंगळावर सुखरूप उतरल्यावर संगणक संदेश प्रणाली पुन्हा सुरू करण्यात आली. यशस्वीतेचा संदेश पृथ्वीवर झळकला. यान मंगळावर उतरवत असताना संदेश प्रणाली बंद असल्यामुळे पृथ्वीवर कोणीच बघू शकले नाही. 1 नोव्हेंबर 2036 भारतीय वेळेनुसार रात्रीचे 11:03 झाले होते. जगभर सर्वांचेच डोळे दूरदर्शन संचावर केंद्रित झाले होते. भारतात तर चौकात मोठमोठे LED पडदे लावून भारतीय लोक मानवाचे मंगळावरील पहिले पाऊल कसे पडते हे बघण्यासाठी उत्सुक झाले होते. निखिल आणि कुणाल यांनी प्रेशर सूट परिधान केले. यानातून पहिल्यांदा बाहेर पडला तो निखिलचा पाय. हळूहळू शिडी उतरत अखेर निखिलचे उजवे पाऊल मंगळाच्या मातीवर उमटले. काही वेळातच कुणाल सुद्धा मंगळावर उतरला. भारताचा झेंडा मंगळ भूमीवर उभारून दोघांनी भारतीय जनतेला विजयाचा संदेश दिला. अंतराळ केंद्रात शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. भारताचे पंतप्रधान आपल्या सगळ्या मंत्रिमंडळासकट अंतराळ केंद्रातील एका दालनात हजर होते. भारतीयांची मने अभिमानाने भरून गेली होती आणि अंतराळ वीरांच्या आप्तेष्टांचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबलेले होते. निखिल आणि कुणाल यांनी आपल्या कामाला सुरुवात केली सुद्धा. मंगळावर जीवाच्या अस्तित्वाचा शोध घेणे हे या मोहिमेचे अंतिम उद्दिष्ट होते. कुणालने मंगळावर कॅमेरा उभा केला आणि निखिलने काही मिनिटात सुटे भाग जुळवून त्यापासून तयार झालेले स्वयंचलित ड्रोन टॉर्टॉइज याने मंगळावर यशस्वी उड्डाण घेतले. यात स्वयंचलित रासायनिक विश्लेषक बसवलेला होता. टॉर्टॉइजने आज मंगळावरच्या 5 किलोमीटर परिसरातील मातीचे नमुने विविध ठिकाणांहून गोळा करणे क्रमप्राप्त होते. या प्रयोगांचे 2 टप्पे होते. पहिला होता मातीचे रासायनिक विश्लेषण आणि दुसरा होता सूक्ष्म जीवशास्त्रीय विश्लेषण. दुसऱ्या टप्प्याचे सगळे प्रयोग पिकॉक 1 मध्ये होणार होते. त्याची संपूर्ण प्रायोगिक मांडणी डॉक्टर करुणा यांनी पिकॉक 1 मध्ये सज्ज ठेवली होती. टॉर्टॉइजने कुठे कुठे उड्डाण घ्यावे आणि स्वयंचलित हाताने किती माती उकरावी व यंत्राच्या विविध कप्प्यात कशी विभागून टाकावी याचे प्रोग्रामिंग केलेले होते. टॉर्टॉइज कडून निघणाऱ्या लहरी मंगळाच्या अंतरंगाचा पर्यावरणीय वेध घेत असताना अचानक टॉर्टॉइज वरचे नियंत्रण बिघडले. निखिल म्हणाला, कुणाल, टॉर्टॉइज वरचे नियंत्रण बिघडले आहे. कुणाल, अरे अल्ट्रासाउंड हेल्मेट परिधान कर आणि टॉर्टॉइजचा मागोवा घे. हेल्मेट मधून बघतो तो काय? निखिल थबकलाच. साध्या डोळ्यांना दिसू न शकणारे चुंबकीय तारांचे ते कुंपण होते. त्यात ते टॉर्टॉइज अडकले होते. हेल्मेट वरील एक बटन दाबताच एक प्रकाश झोत त्या कुंपणावर टाकण्यात आला आणि टॉर्टॉइजची सुटका झाली. त्यांनी पुन्हा प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. अमेरिका किंवा युरोपने प्रस्थापित केलेल्या खुल्या प्रयोगशाळेचे ते कुंपण तर नसावे ना? टॉर्टॉइजला अजून 6 महिने मंगळावरतीच विविध प्रयोग करायचे होते. त्याचे संपूर्ण नियंत्रण पृथ्वीवरूनच केले जाणार होते. निखिल आणि कुणाल यांनी दुसऱ्या टप्प्यातील प्रयोगासाठी 100 ग्राम वजनाचे मातीचे 20 नमुने 3 किलोमीटरच्या परिसरातून 20 वेगवेगळ्या ठिकाणाहून गोळा केले. मी पृथ्वीवरील अवकाश केंद्राच्या जैव प्रयोगशाळेत आता तहान भूक विसरून कामाला लागलो होतो.
टॉर्टॉइजच्या रासायनिक विश्लेषण यंत्राकडून आलेल्या प्रत्येक संकेतांचे विश्लेषण मी करत होतो आणि हे काम मला पुढील 6 महिने करायचे होते. टॉर्टॉइजला आणि मंगळाला बाय बाय करून मातीचे नमुने घेऊन निखिल आणि कुणाल यानात चढले. मंगळावर भाभा 11 याने उड्डाण घेतले. काही तासातच भाभा 11 हे डॉकिंग पद्धतीने पिकॉक 1 शी यशस्वीपणे जोडले गेले. दोघांना जोडणाऱ्या बोगद्यातून निखिल आणि कुणाल आपली कामगिरी पार पाडून पिकॉक 1 मध्ये दाखल झाले. डॉक्टर करुणा यांनी त्यांचे स्वागत केले. पृथ्वीवरील अवकाश केंद्रावरून संदेश गेला की दोघांनी आता जेवण करावे आणि गोळ्या घेऊन आपापल्या कॅप्सूल मध्ये जाऊन शांत झोपून जावे. पिकॉक 1 मध्ये डॉक्टर करुणा यांना वेळेला सुद्धा वेळ नव्हता. टेबलवर 20 काचेची निर्जंतुक केलेली चंचू पात्रे ठेवलेली होती. 20 नमुन्यांसाठी ही 20 चंचू पात्रे होती. प्रत्येक चंचू पात्रात मंगळावरील 100 ग्राम माती घेण्यात आली. निखिलने या प्रयोगासाठी नव्याने शोधलेल्या शुद्ध स्वरूपातील 23व्या सायक्लोफान या अमिनो आम्लाचा वापर करून आणि त्याला जीवनसत्वांची जोड देऊन एक खास द्रवरूप खाद्य पृथ्वीवरूनच तयार करून आणले होते. याचे नाव सायक्लो न्यूट्रिग्रो असे ठेवण्यात आले होते. हे खाद्य खूपच मूल्यवान होते कारण डॉक्टर निखिल यांच्या संशोधनाचे तेच तर फलित होते. 100 मिली इतकी या सायक्लो न्यूट्रिग्रोची मात्रा या प्रत्येक चंचू पात्रात मिसळण्यात आली. हे करण्यामागची भूमिका अशी होती की मंगळावरील नैसर्गिक मातीत सायक्लोफोनचे प्रमाण हे अत्यल्प या स्वरूपाचे होते आणि असे असल्यामुळे या आम्लाची सुद्धा शुद्ध स्वरूपातील मात्रा वाढवण्याशिवाय कदाचित तो जीव उद्दीपित होत नसावा असा कयास होता. म्हणून हे सायक्लो न्यूट्रिग्रो आज काही करिश्मा दाखवते का याकडे सर्व जगाचे लक्ष लागून होते. हा प्रयोग अंतराळ प्रयोगशाळेत करणे क्रमप्राप्त होते कारण या प्रयोगातून काही अघटित असे विषारी वायू आणि संहारक सूक्ष्मजीव निर्माण झाले तर संपूर्ण पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती. आपल्या जीवावर उदार होऊन या शास्त्रज्ञांनी ही जोखीम पत्करली होती. सगळ्या चंचू पात्रांची तोंडे निर्जंतुक कापसाने बंद करण्यात आली. ही सगळी चंचू पात्रे 40 डिग्री सेल्सिअस तापमानाला उबवण पेटीत उबवण्यात आली. काही मिनिटातच चंचू पात्रातून बुडबुडे यायला सुरुवात झाली. तांबूस निळसर वायू चंचू पात्राचे बूच फोडून बाहेर पडत होता. प्रयोगशाळेतील ससे उंदीर हे प्राणी तात्काळ मृत्युमुखी पडले. पिंजऱ्यातील वटवाघुळे मात्र फक्त आरडाओरडा करत होती. बघता बघता प्रयोगशाळेतील ती खोली वायूने भरत चालली होती. डॉक्टर करुणा बाहेरच्या खोलीतून सीलबंद काचेतून आत निर्माण होणाऱ्या वायूकडे बघून अवाक झाल्या होत्या. सगळेच अनाकलनीय. दोघे अंतराळवीर गाढ झोपेत होते. हे सगळे बघून इकडे डॉक्टर मुखोपाध्याय आणि डॉक्टर रामनाथन पिकॉकचा नकाशा घेऊन इतर शास्त्रज्ञांच्या मदतीने या संकटातून मार्ग कसा काढायचा यावर खल करू लागले. कसेही करून प्रयोगशाळेच्या 4थ्या चेंबर वजा रिकाम्या खोलीत हा वायू ओढून घेणे हा एकमेव उपाय होता. तशा सूचना डॉक्टर करुणा यांना देण्यात आल्या. प्रयोगशाळेतील 4थ्या चेंबर वजा रिकाम्या खोलीत तेथील सक्शन पंप सुरू करून संपूर्ण विषारी वायू या खोलीत खेचून घेतला गेला व प्रयोगशाळेत अर्गॉन हा क्रियाशील वायू भरण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेला साधारणतः 5 तास लागले. आता प्रत्यक्ष प्रयोगशाळेतील वातावरणात विषारी वायूची चिन्हे नसल्याचे इंडिकेटर स्पष्ट दाखवित होता. डॉक्टर करुणा यांनी ही आपत्कालीन परिस्थिती प्रसंगावधान बाळगून उत्तम पद्धतीने हाताळली होती. इकडे पृथ्वीवर आम्हा सर्वांनीच सुटकेचा दीर्घ सुस्कारा टाकला. एवढे सगळे होऊन सुद्धा निखिल आणि कुणाल आपल्या कॅप्सूल मध्ये झोपलेलेच होते. बाका प्रसंग तर टळला होता पण बरीच प्रश्नचिन्हे निर्माण करून दोघांनाही जाग येतात सांकेतिक भाषेत तिघा अंतराळवीरांना सूचना देण्यात आली. वटवाघुळे कशी जिवंत राहिली, या वायूचे नेमके घटक कोणते,
मेलेल्या प्राण्यांचे शवविच्छेदन काय सांगते याचा शोध घ्यावा. सायक्लो न्यूट्रिग्रोच्या खाद्यात वापर, प्राण्यांवर विषारी वायूचा परिणाम आणि मंगळावर जीवसृष्टीचे अस्तित्व या सगळ्यांचा संबंध ते लावू पाहत होते. चौथ्या चेंबर मधील वायूला वायू विश्लेषक उपकरणाने जोडले होते. आता मात्र आम्हा सर्वांचे डोळे सूक्ष्म जीवशास्त्रीय विश्लेषणावर केंद्रित झाले. निखिल, कुणाल आणि करुणा यांनी प्रथम संपूर्ण शरीर झाकले जाईल असा एप्रॉन, हातात निर्जंतुक हातमोजे, चेहऱ्यावरती ऑक्सिजन मास्क चढवून प्राण्यांचे शवविच्छेदन सुरू केले. मेंदू, आतडे, लिव्हर, फुफ्फुस यांचे अर्क तपासणीसाठी घेण्यात आले. अर्क तपासण्यासाठी क्रायोजेनिक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक तयार होताच. सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारी सर्व चित्रे पृथ्वीवर मोठ्या पडद्यावर स्पष्ट दिसणार होती. मेंदूच्या अर्कात बंदुकीच्या गोळ्यांसारखे लक्षावधी सूक्ष्मजीव जलद गतीने हालचाल करताना दिसत होते. 5 लाख पटीने मोठे करून सुद्धा म्हणावा तसा आकार स्पष्ट दिसत नव्हता. हा नक्कीच आकाराने विषाणूपेक्षा लहान असावा. डॉक्टर करुणाने त्याचे चलचित्रण सुरू केले. सूक्ष्मदर्शकाच्या विद्युत चुंबकीय भिंगाची क्षमता 10 लाख पट वाढवली. या अनोख्या सूक्ष्मजीवाची हालचाल भव्य पडद्यावर झळकू लागली. या जंतूंची प्रजोत्पादन क्षमता थक्क करून टाकणारी होती. पिस्तुलातून गोळी सुटावी तसा हा बुलेट सारखा जंतू निमुळत्या भागाकडून अतिशय वेगात काही मिली मायक्रॉन अंतर कापून त्याच्या रुंद भागाकडून धुरासारखा पदार्थ बाहेर टाकत होता. सगळ्याच मृत प्राण्यांच्या अवयवांच्या अर्कात हे एकमेव सूक्ष्मजीव आढळून आले होते. करुणा म्हणाली, सायक्लोफान हे जसे निसर्गतःच मंगळाच्या मातीत होते, पण पूर्वीच्या अमेरिकन आणि युरोपियन शास्त्रज्ञांना हे जंतू का दिसले नसावेत? निखिल, कारण सायक्लो न्यूट्रिग्रो, सायक्लोफान हे मंगळाच्या मातीतील अत्यल्प प्रमाणामुळे हे जीव त्या मातीत सुप्त अवस्थेत राहिले होते. सध्याच्या प्रयोगातील खाद्यात मी सायक्लो न्यूट्रिगोच्या रूपात सायक्लोफानचे प्रमाण जवळ दुपटीने वाढवले आहे. दुसरी माझी योजना अशी आहे की भविष्यात मंगळावरील हे सुप्त जीव उद्दीपित करण्यासाठी तेथे कृत्रिमरित्या हरितगृह परिणाम निर्माण करावा लागेल असा माझा कयास आहे. हा सगळा संवाद ऐकून इकडे डॉक्टर मुखोपाध्याय यांचा ऊर आनंदाने भरून आला. पण या जहाल विषारी जंतूची चिंताही तितकीच काळजीत टाकणारी होती. कुठल्याही कारणाने हे सूक्ष्मजीव पृथ्वीवर येता कामा नयेत. मंगळावर मानवाची वर्दळ गेल्या 25 वर्षात चांगलीच वाढली होती. याची चाहूल कदाचित परग्रहावरील मानवाला लागली असावी. पिकॉक 1 मध्ये सगळे शास्त्रज्ञ प्रयोगात गर्क असताना एकाएकी लाल दिवा लुकलुकायला लागला. सायरन वाजायला लागला. यंत्रणेत काही बिघाड झाला असावा. डॉक्टर कुणाल ताबडतोब पिकॉकला जोडलेल्या बोगद्यातून भाबा 11 मध्ये दाखल झाले. काचेतून बघतात तो काय, 4 एअर शूट फार्स भाबा 11च्या यानावर स्वार होऊन भाबा 11 वर स्थानापन्न झाले. त्यांच्या शरीराचे वैशिष्ट्य असे होते की त्यांच्या पारदर्शक शरीरातील रक्ताचा दाब कमी जास्त करून ते कुठल्याही अवयवाची लांबी रुंदी हवी तेवढी कमी जास्त करू शकत होते. त्यांची सरासरी उंचीच मुळी 20 ते 25 फूट असावी. त्यांच्या हातात अनाकलनीय अशी शस्त्रे होती. कुणाल पृथ्वीशी संपर्क साधण्यासाठी धडपडत होता. भाभा 11 या यानाच्या बाहेर लावलेल्या कॅमेऱ्यामुळे डॉक्टर मुखोपाध्याय आणि पृथ्वीवरील सगळे शास्त्रज्ञ कुणालची ही धडपड बघू शकत होते. पण सारेच हतबल झाले होते. भाभा 11चा वेग हळूहळू कमी होत चालला होता. अचानक भाभा 11 वर अनाकलनीय शस्त्रांमधून प्रखर असे प्रकाश झोत टाकले गेले. यानाचा आकार हळूहळू एखाद्या कॅप्सूल सारखा झाला होता. ही कॅप्सूल क्षणार्धात एखाद्या विवरात ओढली गेली होती. हे बघून आम्ही सुन्न, स्तब्ध आणि निशब्द झालो होतो.
तीन कुशाग्र बुद्धीच्या अंतराळवीर शास्त्रज्ञांना यानासकट कुठल्या तरी अनाकलनीय यंत्राच्या साह्याने परग्रहावर नक्कीच पळवून नेण्यात आले होते. याचा शोध घेण्याची कुठलीच यंत्रणा पृथ्वीवरील शास्त्रज्ञांकडे नव्हती. या साहसी अंतराळवीरांचे जीवन राष्ट्रासाठी समर्पित झाले होते. सतीश धवन अंतराळ केंद्रात नीरव शांतता पसरली होती. इकडे पृथ्वीवर संगणक पडद्यावर फक्त आडव्या रेषा उमटत होत्या. अंतराळवीरांशी संपर्क तुटला होता. साऱ्या जगाचे डोळे या अवकाश वीरांकडे लागले होते. मांडलेला डाव उद्ध्वस्त झाला होता. भारतीय मन हे स्वीकारायला तयार नव्हते. काहीतरी निरोप परग्रहावरून नक्की येईल. परग्रहावरील मानवाने अंतराळवीरांना पळवून नेले असणार आणि हे प्रगत असतील तर निरोप नक्की यायला हवा. जगातील सगळीच दिग्गज शास्त्रज्ञ मंडळी आशावादी होती. असे अनेक प्रश्न शास्त्रज्ञांच्या डोक्यात थैमान घालत असताना भारत, अमेरिका, रशिया, चीन, युरोप या देशांचे सगळेच राष्ट्रप्रमुख हे कोडे उलगडण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत होते. आपापल्या अंतराळ प्रमुखांना, अंतराळ केंद्र प्रमुखांना तशा सूचना देत होते. हा आता भारताचा प्रश्न राहिला नसून वैश्विक प्रश्न बनला होता. चीनने मंगळावर आपला माणूस उतरवला नसला तरी अत्यंत प्रभावी अशी आंतरग्रह संदेश वहन तंत्रज्ञान प्रणाली चीनने विकसित केली होती. चीनच्या एकमेव अशा वैश्विक कॉस्मोड्रोम या अंतराळ केंद्रावरून आंतरग्रह संपर्क हालचालींना वेग आला होता. भाभा 12 ने लवकरच परिस्थितीनुसार परग्रहवासियांशी अंतराळ युद्धाची किंवा सहकार्याची संपूर्ण तयारी करूनच उड्डाण घ्यायला हवे होते. हेच खरे. भाभा 12 हे आता फक्त भारतीयांचेच नव्हे तर पृथ्वीवरील सर्व अंतराळ शास्त्रज्ञांचे स्वप्न बनले होते. त्या प्रश्नांची उत्तरे मिळतील तेव्हा मिळतील, पण मंगळावरील जीवसृष्टीचे कोडे भारतीय अंतराळ वीरांनीच सायक्लो न्यूट्रिगोच्या साह्याने सोडवले होते. याची साक्ष देणारा सूक्ष्म जीवांचा व्हिडिओ मात्र पृथ्वीवासियांच्या हातात होता आणि त्यामुळे परग्रहावरील रसायनशास्त्र या संकल्पनेतून परग्रहावरील जीवशास्त्र म्हणजे ही संकल्पना जगापुढे मांडणारा भारत हा देश जगातील सर्वोच्च स्थानावर विराजमान झाला होता. विद्यार्थी मित्रांनो, ही कथा अनामिका या दिवाळी अंकातून घेण्यात आली आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा दिवाळी अंक 1985 आहे. म्हणजे आजपासून साधारणतः 35 वर्षांपूर्वीच्या दिवाळी अंकात या लेखकाने भविष्यातील मानवी समाज आणि माणसाच्या अंतराळ आणि परग्रहावरच्या ज्या मोहिमा असतील त्या कशा असतील, तंत्रज्ञान कुठल्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलं असेल, हे सगळं कल्पनेच्या माध्यमातून मांडलं आहे. आणि खरोखर आश्चर्याची गोष्ट म्हणजे लेखकानं मांडलेल्या बहुतांशी कल्पना आता वास्तवात उतरलेल्या आहेत. म्हणूनच विज्ञान साहित्याचा अभ्यास महत्वाचा ठरतो असं मी या तासिकेच्या आरंभी म्हणालो होतो. आपण पुढील तासिकेत या कथेचे विवेचन विश्लेषण करू आणि ही कथा समजून घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.